पाणी पुरवठा, पूरनियंत्रण आणि मलनिस्सारण प्रकल्पांसाठी पुणे महापालिका 1167 कोटी रुपयांचं कर्ज उभारणार आहे। 2017 नंतर प्रथमच पुणे महापालिका एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज घेणार आहे। प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज उभारण्याची ही प्रक्रिया आता सुरू केलेली आहे। पुण्यामध्ये गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाचे नियम हे कडकपणे राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। डीजेमुळे नागरिकांना त्रास होत असल्यानं 14 पर्यावरण संस्थांनी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। श्रावण सुरू होण्यापूर्वी पुणेकरांनी बुधवारी गटारीचा बेत आखला होता। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे 700 टन चिकन, 30 टन मासळी आणि 2000 बोकडांची विक्री झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे। जुलै महिन्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पुणे विभागातल्या खरीप पेरणीला चांगलाच वेग आला। आतापर्यंत 11,66,869 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। एकूण पेरणी क्षेत्रापैकी 93% क्षेत्रावर आता पेरणी झालेली आहे। भात पुनर्लागवडीचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचलंय। नाशिकमध्ये एफडीएनं मोठी कारवाई करत 5 आस्थापनांचा अन्नपरवाने तात्काळ निलंबित केलेत। यामध्ये 2 हॉटेल, 2 बेकरी आणि एका नमकीन दुकानाचा समावेश आहे। स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आढळल्यानं सुमारे 2 लाखांचा अन्नसाठा जप्त केला। यामध्ये सोनपापडी, गुलाबजाम आणि मिल्क बर्फीचा मोठा साठा होता। मनमाड रेल्वे स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांकडून कडेकोट तपासणी सुरू आहे। रेल्वे गाड्या, प्रवाशांचं सामान, स्टेशन परिसराचे डॉग स्क्वॉड आणि मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी केली जाते। हर घर तिरंगा अभियानांतर्गत येवला नगर परिषदेच्या वतीनं शहरातून भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली। नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले। रॅलीमुळे शहरातलं वातावरण देशभक्तिमय झालेलं आहे। संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल अमरप्रीतवर अन्न व औषध प्रशासनानं धडक कारवाई केली। तपासणीमध्ये सडलेल्या भाज्या, मुदतबाह्य पिझ्झा बेस, खराब मशरूम, बटरऐवजी मार्गरीनचा वापर आढळला आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्या। हॉटेलचा अन्नपरवाना निलंबित करून खाद्यसेवा बंद करण्याचे आदेश दिलेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लांबलेल्या मान्सूनमुळे खरीप पेरण्यांना विलंब झाला। आतापर्यंत 6,21,280 हेक्टरवर म्हणजे 91% पेरणी पूर्ण झाली आहे। मात्र पावसाचा खंड पडत असल्यानं पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतोय आणि उत्पादन घटण्याची त्यामुळे भीती व्यक्त होते। छत्रपती संभाजीनगरच्या शहर विकास आराखड्याचा अंतिम नकाशा अजूनही स्पष्ट नाहीये। शासनानं या आराखड्यामध्ये 408 बदल केले, मात्र बदलांसही एकत्रित अंतिम नकाशा अजूनही प्रसिद्ध केलेला नाहीये। त्यामुळे रस्ते, शाळा, रुग्णालय आणि उद्यानांचं आरक्षण कायम आहे की बदललंय याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गालगत बेकायदेशीर ढाबे, हॉटेल्स, दुकानं आणि टपऱ्यांना नवीन परवाने देण्यास बंदी घालण्यात आली आहे। जुन्या परवान्यांची 30 दिवसामध्ये तपासणी होणार आहे, तर बेकायदेशीर पार्किंगवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। अपघात रोखण्यासाठी हायवे पेट्रोलिंग आणि 24 तास आपत्कालीन सेवा उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत।